श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, माणसं कमावणं म्हणजे त्यांना आपल्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार देणं नव्हे. काही व्यक्ती आपलेपणाच्या हक्कानं काही गोष्टी सांगत असतात, तेव्हा त्या नम्रपणे ऐकून घेण्याची क्षमता ठेवायची असते. श्रोते हो, चार कटू गोष्टी ऐकाव्या लागल्या तरी त्यातून पुढं आपलं भलंच होत असतं हे आपण जाणून असावं. श्रोते हो, आपलं खरोखरच भलं व्हावं म्हणून स्वतःचा वेळ देऊन आपला कान पकडणारं कोण आणि आपलं भलं पाहून पोटदुखी होणारं कोण, यातला फरक आपल्याला ओळखता यायला हवंय. माणसं जरूर जोडावीत, ती जपावीत. एकमेकांच्या भावना आपल्याला दुखावू शकेल इतका अधिकार मात्र कोणाला देऊ नका. श्रोते हो, जगायला माणसं लागतात, पण आतल्या वर्तुळात कोणती माणसं घ्यायची आणि बाहेरच्या वर्तुळात कोणती माणसं ठेवायची, याचं गणित एकदा जमायला लागलं की सोपं होतं जगणं. काम माझं आणि नाव दुसऱ्याचं हा विचार करून कधीही नाराज होऊ नका. कारण तूप आणि कापूस युगायुगाने एकत्र जळत आहेत, परंतु लोक मात्र दिवा जळत आहे असंच म्हणतात. श्रोते हो, कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नसतंय, पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्या हातात असतं. मदावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतोय, पण मध चोरून पोळ्यामध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्याचं श्रेय दिलं जातं. समाजात सुद्धा असंच असतं. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून राईचा पर्वत करून श्रेय घेणारे हे प्रसिद्ध होतात. आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे, पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशल कर्माचा भाग आहे. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जिथं हक्कानं भांडून मनातला राग हवा तसा व्यक्त करता येतो, ती नाती आयुष्यभर सोबत राहतात. फक्त तो हक्क कमावता यायला हवा. आयुष्यात दोन व्यक्तींना कधीच विसरू नका. पहिली, जे तुमच्या चांगल्यासाठी तुमच्यावर रागावतात, आणि दुसरी, जे तुम्ही कितीही रागावल्यानंतर तुम्हाला सोडून जात नाहीत. दोन घास प्रेमानं खाता येतील अशी संगत आणि हक्कानं मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातील रंगत वाढत जाते. नात्याला एकमेकांच्या आधाराची गरज असते. दिलेलं कधी आठवू नका आणि घेतलेलं कधी विसरू नका. जी माणसं जबाबदारीला ओझं समजतात, अशी माणसं जास्त दूरपर्यंत चालू शकत नाहीत. मात्र जी माणसं जबाबदारीला आपलं कर्तव्य समजून चालतात, अशी माणसं आयुष्यभर थकत नाहीत. जीवनात कुणालाही आधार आणि उधार मागू नका. लोक उपकार समजून देतीलही, मात्र लाचार सांगून गावभर बदनाम सुद्धा करून ठेवतील. जीव तर सगळेच लावतात, मात्र जिव्हाळ्याचं कोण हे सत्य तेव्हा कळतंय जेव्हा एखादा जीव घेणा प्रसंग हा माणसावर ओढावतो. तेव्हा कोण पुढे येतोय आणि कोण पाठ दाखवून पळ काढतोय. लक्षात ठेवा, जोपर्यंत आपल्यात स्वाभिमान जिवंत असतो तोपर्यंत जगातील कुठलीही शक्ती आपली मान खाली झुकवू शकत नाही. संकटात
जेव्हा पाठीशी उभं राहण्याची वेळ येते तेव्हा आपलीच माणसं कारण देऊन पाठ फिरवतात, तेव्हा खचू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. दिवस जरूर बदलतात. देव नाही पाहिला, कुणी भूत नाही पाहिलं, मात्र जो आपल्या सुखदुःखात न कळवता धावून येतो त्याला देव माणूस समजावं. जेवढ्या वेळात सूर्याची किरण धरणीवर पोहोचत नाहीत तेवढ्या क्षणात माणसाची नियत आणि करणीत बदल होत राहतो. पैशाची चादर अंथरा, सगळेच आदर करतील. तिरस्कार करणारी माणसं सुद्धा आदर करतील. एकटेपणातच शांती शोधा. गर्दीमध्ये केवळ गोंधळ असतो. मानसिक समाधानापेक्षा या जगात कोणतीही संपत्ती मोठी नाही. आणि हे ऐश्वर्य ज्याच्या जवळ आहे त्याच्यासारखा धनाढ्य दुसरा कोणीही नाही. आयुष्यात काही वादळ पोकळी निर्माण करण्यासाठी नव्हे तर दडलेली वाट मोकळी करण्यासाठी येतात. ईश्वर आपल्या त्या भक्ताला कधीच अपयशी होऊ देत नाही जो आपला निर्णय स्वतःच्या हिमतीवर घेऊन वाटचाल करत असतो. डोळ्यातील अश्रू काळजात जिरवणं आणि चेहऱ्यावरचं उसणं हसू फुलवणं ही अद्भुत शक्ती फक्त जन्मदात्यात असते. मैत्री कधी वेड्यांसोबत करावी, कारण संकट जवळ दिसताच शहाणे पळ काढतात, मात्र वेडे बोंब मारून किमान 4 चौघात जमा तरी करतात. परिस्थिती पलटत असते, दिवस ही उलटत असतो. फक्त वेळेनुसार आपण स्वतःला बदलायला शिकलं पाहिजे. आपण ज्यांच्यासोबत पूर्ण इमानदारीनं राहतो नेमके तेच आपल्यासोबत सतत बेईमानीनं वागत राहतात. आजकाल शुभ कार्याला निघताना मांजरीपेक्षा अशुभ माणसंच जास्त आडवी येतात. मखमली गादीवर झोपला काय किंवा खडबडीत गोदडीवर झोपला काय, सुखाची झोप त्यालाच येते ज्याचं शरीर घाम वाहस्तोवर मेहनत करत असतं.